श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी अखंड नांदत राहावी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतो. उद्या आहे 19 डिसेंबर, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. या गुरुवारी आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची जी प्रिय अशी 2 वस्तू आहेत त्याचे आपल्याला सेवा उपाय करायचे आहे. सेवा आपल्याला कोणत्या प्रकारे करायची आहे, कोणत्या वेळेला करायची आहे, याविषयी मी पूर्ण इन डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे. लिंक मी खाली दिलेली आहे. नक्कीच लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला अभिषेक करताना हा एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो माता महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे. तर हा बीज मंत्र आपल्याला कोणता आहे, त्याचप्रमाणे कापूर आणि लवंगाची सेवा आपल्याला कोणत्या वेळी करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी ही अनंत काळ टिकणार आहे, ते नक्की पहा.